लाईव्ह शोध सत्य बातमीचा। गोंदिया जिल्ह्यात न्यायाधीशाच्या निर्णयाविरोधात संपूर्ण वकील संघटनेचा काम बंद आंदोलन। आज दिनांक 6/2/2024 गोंदिया येथील न्यायालयात वरिष्ठ वकील पराग तिवारी यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वकील संघ तिरोडा द्वारा वकिलांचा कामकाज बंद असून निषेध व्यक्त केला। प्राप्त माहितीनुसार दिनांक 5/2/2024 मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया यांच्या न्यायालयात स्वतः न्यायाधीश श्री कुलकर्णी यांनी पक्षकाराला वकील बदलण्याच्या गोष्टीवरून वरिष्ठ वकील पराग तिवारी यांनी विरोध दर्शवला असता न्यायाधीश श्री कुलकर्णी यांनी संतापून विनाकारण वरिष्ठ वकील पराग तिवारी यांना कोर्टातून खूप वेळ तात्काळ उभे ठेवून त्यांच्यावर दंड ठोठावले। पण वरिष्ठ वकिलांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली। वरिष्ठ वकील श्री पराग तिवारी यांची कसलीही चूक नसताना त्यांना कोर्टात खूप वेळ तात्काळ उभे ठेवून त्यांच्यावर दंड ठोठावला आणि त्यांची चूक नसल्यामुळे ते दंड भरणार नाही असे विधान केल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। हे नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन असल्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आज दिनांक 6/2/2024 वकिलांचं काम बंद ठेवले आहे। वरिष्ठ वकील पराग तिवारी यांच्या समर्थनार्थ तसेच न्यायाधीश कुलकर्णी यांच्या निर्णयामुळे गोंदिया जिल्ह्यातील वकिलात मोठ्या प्रमाणात रोष आहे। याच संघाने तिरोडा वकील संघात नाराजी आणि दुःख असून त्यामुळे आज वकिलांचा एक दिवसीय कामकाज बंद पाळण्यात आला असून सदर घटनेचा निषेध म्हणून तिरोडा न्यायालयातील वकिलांनी सुद्धा कामकाज बंद पाडले आहे। वकील संघाचा विजय असो, वकील संघाचा जिंदाबाद, वकील संघाचा विजय असो, वकील एकता जिंदाबाद, वकील एकता जिंदाबाद, वकील एकता जिंदाबाद। मागो नका भोंडेकरजी देखो ना, श्री तिवारी यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, श्री तिवारी यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच तिवारी यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। कठोर कारवाई करणाऱ्या न्यायाधीशावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कठोर कारवाई करणाऱ्या न्यायाधीशावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कठोर कारवाई करणाऱ्या न्यायाधीशावर कारवाई झालीच पाहिजे, श्री तिवारी यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, श्री तिवारी यांना न्याय मिळालाच पाहिजे। वकील एकता जिंदाबाद, वकील एकता जिंदाबाद, विजय असो, वकील संघाचा विजय असो। काल दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी गोंदिया येथील न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सन्माननीय न्यायाधीश कुलकर्णी यांनी एका पक्षकाराला तुम्ही स्वतः पक्षकाराला सांगितले की तुम्ही वकील बदला। तेवढ्यातच आमचे वरिष्ठ वकील आदरणीय श्री पराग तिवारी साहेब यांनी प्रवेश केला आणि याबाबत त्यांनी विरोध प्रदर्शित केला की स्वतः न्यायाधीश कसे सांगणार की वकील बदलला पाहिजे, पक्षकारांनी स्वतः तो निर्णय घ्यायला पाहिजे। या गोष्टीवरून शाब्दिक वाचावाची वाद झाला आणि त्या अनुषंगाने नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात जाऊन सन्माननीय न्यायाधीशाने त्यांना कितीतरी तास आम्हाला मिळालेल्या माहिती अनुसार त्यांनी जवळपास 6 तास तात्काळच उभे ठेवले आणि त्यांना लघुशंका लागली तेव्हा देखील त्यांना जाऊ न दिले। हा एक अमानवीय कृत्य त्यांच्या हातून घडला आणि त्यानंतर त्यांनी 80 रुपयाचा काही दंड ठोठावला आणि त्यामुळे सन्माननीय आमचे जे वरिष्ठ वकील पराग तिवारी साहेब आहेत यांना वाटलं की माझी कसली चूक नसताना देखील मी कशाला दंड भरू, मला जर तुरुंगात जावे लागले तरी चालेल। त्यांनी या गोष्टीला विरोध केला, त्यांनी दंड भरला नाही, कारण की त्यांची कसली चूक जे आम्हाला माहिती मिळेल त्यानुसार काही दिसत नाही आणि त्यामुळे त्यांनी कारागृहात जाणे पसंत केले। एवढ्या मोठ्या सन्माननीय न्यायाधीशाच्या न्याय खुर्चीवर बसून ज्या न्यायाधीश साहेबांनी
जो असा अट्टहास मनात किंवा कुठला तरी पूर्वनियोजित द्वेष मनात बाळगून त्यांच्याविरुद्ध पराग यांच्याविरुद्ध केलेला जो जी कारवाई आहे ती आम्हाला मुळीच मान्य नाही. म्हणून आज दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा तिरोडा न्यायालयातील जेवढे आम्ही वकील मंडळी आहोत, आमच्यासोबत आमची अटर्नी मंडळी देखील आहे, आम्ही पराग तिवारी यांच्याविरुद्ध झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. आणि आज आम्ही संपूर्ण वकील लोक हाच काम बंद आंदोलन आम्ही ठेवलं आहे, आम्ही संप पुकारला आहे. आमचे कोणतीही वकील मंडळी आणि अटर्नी मंडळी काम करीत नसून आज आम्ही संपावर आहोत आणि आम्ही पराग तिवारी वरिष्ठ वकील यांच्या समरणार्थ आज आम्ही संप पुकारलेला आहे. आणि जिथं जिथं आमच्या वकील व्यक्तीवर अनैसर्गिक अन्याय किंवा नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरुद्धात जे काही म्हणजे अन्याय होईल त्या विरोधात आम्ही एकत्रित आहोत आणि त्यांच्या आम्ही संघटित होऊन त्यांचा निषेध करणार आहोत. आणि नेहमीसाठी आमचे हे प्रयत्न सुरू राहील. आमच्या वकील वकील आहेत आमचे पराग तिवारी यांचे त्यांना आमचा पाठिंबा आहे. आणि ज्या न्यायाधीशांनी त्यांच्यावर म्हणजे स्वतः अट्टहास बाळगून जी कारवाई केलेली आहे ती त्यांनी मागे घ्यावी आणि जे वरिष्ठ जे न्यायाधीश आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वकील मंडळी जी आहेत ते आपले निष्ठावानपणे कार्य करतात. लहान सहान गोष्टीमुळे होणाऱ्या चूकमुळे एवढा मोठा म्हणजे निर्णय घेणं हा योग्य नाही आणि नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुद्ध आहे. म्हणून आज संप पुकारला आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण तिरोडा आणि देवरी यांच्या वकील संघाच्या माध्यमातून आम्ही जे संप पुकारला त्यामुळे समस्त गोंदिया जिल्ह्यात देखील संप पुकारल्याची माहिती मिळाली आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.